आदरणीय रोजी ढाडके सर म्हटलंच पाहिजे. एका कंपनीचे ते CEO आहे. खरं म्हटलं चळवळीमध्ये काम करत असताना म्हणजे चळवळीतून त्यांची माझी ओळख झालेली आहे. खरं म्हटलं तर मी त्यांना ओळखत नव्हतो, ते स्वतःहून त्यांनी माझी ओळख करून घेतली. हे PL लोखंडे मला चेंबूरमध्ये चळवळीच्या अनेक मिटिंगला मी जात असताना ते रस्त्यात भेटले की ते बोलायचे. माझ्या लक्षात येत नव्हतं ते नेमकं काय करतात. आणि मला प्रत्यक्ष ज्यावेळी कळलं म्हणण्यापेक्षा स्वतः सांगितलं 10 डिसेंबरला माझा लग्नाचा 25वा वाढदिवस होता आणि ते धावपळ करत आले वाशी नाक्याला. आणि आले जेवण वगैरे झाल्यानंतर मग ते सांगायला लागले की मी आमच्या आधी इतके जवळचे नातेवाईक माझे निघाले की अतिशय जवळचे नातेवाईक. मी सांगली जिल्ह्यातला शिराळा तालुक्यातला आणि की माझा आजोळ शावडी तालुका सोनडोली गाव मला तिथे मी 10वीपर्यंत शिकलो. आणि त्यावेळी नंतर मग हे कार्यक्रम बघितल्यानंतर हे माझ्यासारखा कार्यकर्ता पूर्ण वेळ 40 वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना अनेक मोर्चे मेळावे पाहिले केले, परंतु रचनात्मक काम कसं करायचं असतं ते आज अरुणजींच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलं. आणि ते पण कसं अवघड काम सोपं कसं करायचं, अवघड काम कसं सोपं करायचं हे आणि नाजूक प्रश्नावरती काम करतायत. म्हणजे तो प्रश्न घेऊन एखाद्या घरात गेलं तर त्याचं उत्तर काय मिळेल हे सांगू शकत नाही. कारण अजून सुद्धा आपल्याकडं गैरसमज प्रचंड आहेत. उच्च शिक्षित असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा आहेत आणि ते दूर करण्याचं काम नव्हे तर ते चळवळीच्या माध्यमातून फायदा न पाहता चळवळ कशी लोकांपर्यंत जाता येईल स्त्रियांच्या प्रश्नावरती हे सातत्यानं ते काम करतात. त्यांचं खरंच अतिशय कष्टानं काम करतात. ते कष्टानं अनेक कंपन्या काढतात, फायद्यासाठी काढतात, तोट्यासाठी कोण करत नाही. पण त्यांची कंपनी त्यांच्या व्यक्तिगत तोट्यासाठी आहे आणि तुमच्या माझ्या फायद्यासाठी आहे. तुमच्या माझ्या फायद्यासाठी त्यांच्यासाठी तोट्याचे असं मी समजतो. आणि त्याने एक अतिशय शिवधनुष्य मला हातामध्ये घेतलेलं आहे. ते निश्चितपणे यशस्वी होतील. आणि माझ्यासारखा चळवळीतला ग्रामीण भागातून आलेला कार्यकर्ता अनेक जिल्ह्यामध्ये संपर्क आहे. माझी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता लागेल त्या त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला मदत नव्हे तर एक माझं कर्तव्य समजून मी आपल्या पाठीशी उभं राहून आणि सर्व माझी टीम असेल माझ्या चळवळीतली तुमच्या सोबत असेल. आणि तुम्हाला ज्या ठिकाणी आर्थिक मदत असेल काही असेल निश्चितपणे आम्ही तुमच्या सोबत असू. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.